गेल्या एक आठवड्यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास आराखडा प्रस्तावित केला। त्या विकास आराखड्यामध्ये मोशीमध्ये जे 325चा गट आहे त्याच्यामध्ये कत्तलखाना प्रस्तावित केला आहे। त्या कत्तलखान्यामुळे मोशीतील भूमिपुत्रांवरती अन्याय होत आहे आणि त्या कत्तलखान्यासाठी विरोधासाठी आज मोशी ग्रामस्थांनी निषेध सभा आयोजित केली होती। त्या निषेध सभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं असा निर्णय घेण्यात आला की मोशीमध्ये कत्तलखाना असेल तसे तिथे बाजूला कचरा डेपोला हद्द वाढवण्यात आलीत आणि मोशी गावचं ग्रामदैवत नागेश्वर महाराज जे बाजूला आहे तर त्याच्यामध्ये पण आरक्षण टाकण्यात आलेलं आहे। ते उठवण्यासाठी एक मोशी गावच्या वतीनं एक कमिटी तयार होईल आणि त्या कमिटीच्या माध्यमातून येत्या 2 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इथल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे निवेदन देण्यात येईल आणि ह्याच्यानंतर जर 2 दिवसामध्ये पत्र देऊन सुद्धा जरी ह्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही तरी मोशीच्या समस्त ग्रामस्थ मोशीच्या वतीनं आम्ही भव्य दिव्य आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आम्ही करू।